मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर सुरू असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे। मराठवाड्यामध्ये आतापर्यंतच्या अपेक्षित सरासरीपेक्षा 26% तर राज्यामध्ये 14% अधिक पाऊस झालाय। मराठवाड्यामध्ये 1 जून ते 24 सप्टेंबर दरम्यान 24,780 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे, तर मध्य महाराष्ट्रामध्ये 812 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 22% पावसाची तूट नोंदवली गेली आहे, तर सर्वाधिक पाऊस हा धाराशिवमध्ये झालेला आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये 51% अधिक पाऊस नोंदवला गेलाय। दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा 106% पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात आलं होतं। तर यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्समधून। महाराष्ट्रामध्ये सरासरीहून 14% अधिक पाऊस झालाय। मराठवाड्यामध्ये सर्वाधिक 26% जास्त पावसाची नोंद झाली आहे। मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पाऊस धाराशिव जिल्ह्यात झालाय। धाराशिवमध्ये 51% अधिक पावसाची नोंद झाली आहे। जूनमध्ये मराठवाडा विदर्भासहित खानदेशामध्ये पावसाची तूट होती। जूनमध्ये मराठवाड्यामध्ये 39% इतकी पावसाची तूट होती। जूनमध्ये विदर्भामध्ये 57% इतकी पावसाची तूट होती। पैठणमध्ये 200 मिलीमीटर पाऊस झालाय। पाटोद्यामध्ये 150 मिलीमीटर पाऊस, शेवगावमध्ये 160 मिलीमीटर पाऊस झालाय। भडगावमध्ये 139 मिलीमीटर पावसाची नोंद आहे, तर पाचोरा 143, आथर्डीमध्ये 127 मिलीमीटर पाऊस झालेला आहे।